देव होता कृष्ण जरी प्रेमामध्ये पडलाच ना, नशीबवान होती रुक्मिणी तरी राधेसाठी रडलाच ना. अहो नशिबाला रचवणारा शेवटी नशिबापुढे हरलाच ना. ज्याला खरंच तुमची गरज असते तो तुमच्यासाठी शब्दांपेक्षा आधी स्वतःला बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही आणि समजवावंही लागत नाही, कारण ना त्याची किंमत त्याला मनापासून माहिती असते. पण ज्याला तुमची गरज नसते तो कितीही समजवलं तरी बदलत नाही. तो प्रत्येक वेळी नवी कारणं, नवे सबब आणि नवे आरोप पुढे करत राहतो. अशा माणसाला बदलायचं नसतं, फक्त वेळ काढायचा असतो. त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवतो, भावना आणि वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो, तुटतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो. त्या व्यक्तीला मात्र त्याची जाणीवही नसते, कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो चुकीच्या माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथं प्रयत्न एकतर्फी असतात तिथं नातं नसतं, ती फक्त सवय असते. हे वेळेस समजलं ना तर आयुष्य खूप हलकं आणि शांत होऊन जातं. आता मन खरं बोलून थकलंय आणि म्हणूनच ते शांत राहायला शिकलंय. प्रत्येक वेळी समजून घेणं, माफ करणं आणि गप्प बसणं सोपं नव्हतं. मनात खूप काही साठवलं होतं, पण बोलल्यावरही समोरच्याला कधीच फरक पडला नाही. सत्य बोललं की नाती तुटतात हे अनुभवातून शिकायला मिळालं. म्हणूनच आता मन स्वतःला जपायला लागलं. प्रत्येकाला आपली वेदना समजेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरलं. काही जखमा शब्दांनी नाही तर शांततेनेच भरून निघतात. बोलून हलकं व्हायचं स्वप्न आता सतत संपत चाललंय. मन थकलंय म्हणून नाही तर खूप दिलंय म्हणून आता कमी बोलणं ही स्वतःसाठीची काळजी वाटायला लागली आहे. कधी कधी शांत राहणं हे हार मानणं नसून स्वतःला वाचवणं असतं. अपमान कोणीही केला तरी त्याच्या ओझ्याखाली जास्त काळ राहू नका, कारण अपमान आपल्याला लहान करत नाही, आपण त्याला धरून ठेवतो. जेव्हा आपणच स्वतःला कमी करतो, जिथे आदर नाही तिथे आपली उपस्थिती निरर्थक ठरते. जागा असो वा व्यक्ती, सोडता आली पाहिजे. हीच आत्मसन्मानाची खरी ओळख आहे. सहनशीलता चांगली असते, पण स्वतःची किंमत गमावून नये. आपली किंमत नाही तिथे थांबून तरी काय साध्य होणार. कधी कधी निघून जाणं ही पळवाट नसते, तर स्वतःसाठी घेतलेला ठाम निर्णय असतो. मान जपा, कारण तोच तुमचा खरा भांडवल आहे. आपण ज्या माणसाला मनापासून जपतो त्याच्याकडूनच सगळ्यात जास्त वेदना मिळतात. हे आयुष्य हळूहळू शिकवतं, जास्त मान दिला की समोरच्याला आपली किंमत कमी वाटू लागते. हे सत्य उशिरा कळतं. नातं टिकवण्यासाठी आपण स्वतःला झिजवत राहतो, पण समोरच्याला ते कधी जाणवतही नाही. जपणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे, हे समजायला मात्र अनुभव लागतो. आपण जितकं झुकतो तितकं आपल्याला चालणं लोकांना सोपं वाटतं. प्रेम करताना मर्यादा ठेवल्या नाही की अपेक्षा दुखावतात. स्वतःचा आदर हरवून मिळवलेली माणसं कायमची राहत नाही. आयुष्य शिकवतं की सगळ्यांसाठी सगळं होण्याच्या नादात आपण स्वतःचं अस्तित्वच विसरतो. आयुष्य शिकवतं की सगळ्यांसाठी सगळं होण्याच्या नादात आपण स्वतःचं अस्तित्व हरवतो. जपणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे, तर समजायला मात्र अनुभव लागतो. आपण जितकं झुकतो तितकं आपल्यावर चालणं लोकांना सोपं वाटतं. ज्यांना खरंच आपली किंमत असते ते आपल्याला बदलायला भाग पाडत नाही. म्हणून जपताना एक लक्षात ठेवा, जपा सगळ्यांना पण स्वतःला विसरायचं नाही. जपा सर्वांना पण स्वतःला विसरायचं नाही.